की जो छात्र भारती नावाच्या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे, की ज्या संघटनेत मी माझी बाराखडी सुरू केली, शिकलो, त्या संघटनेचा तो राज्याचा अध्यक्ष आहे. आणि अनिकेतला असं वाटलं की तुम्ही हे व्याख्यान दिलं पाहिजे. तरुण मुला मुलींनी प्रामुख्याने या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं तरुण मुलं मला दिसत आहेत या कार्यक्रमासाठी. काही बदल असेलच तर तो हा बदल आहे. तर अशा वेळी गांधी नेहरू काय विषय त्यांनी दिला, नेमका गांधी नेहरू का नको असा विषय त्याने मला दिला. तर म्हणजे आज मला येणं फार अवघड होतं. आज कार्यक्रम होता पुण्यामध्ये, तर म्हटलं अनिकेत म्हणतोय तरुण मुलं प्रामुख्याने असणार आहे, त्यामुळे म्हटलं मी येणारच. त्यामुळे कितीही दगदग झाली, किती त्रास झाला तरी मी येणार. आणि आज गांधी नेहरू का नको, गांधी नेहरूंची एवढी भीती का वाटते. मगाशी उल्लेख झाला की गांधींच्या पुतळ्याला अद्यापही गोळ्या घालण्याचा प्रयत्न होतो. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटलं होतं की हा म्हातारा मरेल, पण तो काही गेलाच नाही. मला उलट पक्षी असं वाटतं की नथुराम गोडसेला उगाच फासावर दिला. जो गुन्हा त्याला केलाच नाही त्याला का फासावर दिला, तर त्याने गांधींचा खून केला असं त्याला वाटलं, असं लोकांनाही वाटलं. पण गांधींचा खून काही झालाच नाही. उलट पक्षी काही झालं तरी गांधी मरता मरत नाही, गांधी आडवा येतो. आणि आडव्या येणाऱ्या गांधीचं काय करायचं हा प्रश्न अगदी गांधी हयात असताना पासून ते आतापर्यंत आहे. आणि नेहरूंचं काय करायचं, कारण नेहरू तर म्हणजे काय, नेहरू तर रोज संसदेमध्ये आडवे येतात, सगळीकडे आडवे येतात, बिचारे आहेत लोकांना कामच करू देत नाही. या नेहरूंचं काय करायचं असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.